Welcome to all 12th commerce students. We are going to take next problem of admission of partners given on the page number 163, problem number 5. Problem is like that. Mr. Kishore and Mr. Lal were in partnership sharing profit and losses in the proportion of 3/4 and 1/4 respectively. किशोर आणि लाल हे दोन पार्टनर आहेत. 3/4 आणि 1/4 या प्रमाणामध्ये ते नफा तोटा विभागून घेत असतात. त्यांचा आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे आणि काही ॲडजस्टमेंट आपल्याला आणि यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड अ बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. अशा प्रकारे आता या ठिकाणी आपल्याला फक्त अकाउंट्सच विचारले नाहीत किंवा फक्त एंट्रीज विचारल्या नाहीत, तर एंट्री विथ बॅलन्स शीट अशा प्रकारे विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण जर्नल एंट्रीज करायचे आहेत आणि बॅलन्स शीट देखील उघडायचं आहे. हे काम थोडंसं क्लिष्ट आहे, परंतु आपण सोप्या पद्धतीने कशा प्रकारे याला करता येईल या प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सोडून पाहणार आहोत. काळजीपूर्वक आपण लक्ष दिलं तर हे चांगल्या प्रकारे आपल्याला जमू शकतं की जनरल एंट्री करत असतानाच आपल्याला बॅलन्स शीट देखील करता येतं. या पद्धतीनं आपण करत जाणार आहोत. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आता आपण ज्या ज्या पदाला ॲडजस्टमेंट आहे त्या त्या पदाला टिक मार्क करून घ्या. एक आहे लँड अँड बिल्डिंग, नंतर फर्निचर, स्टॉक, अशा प्रकारच्या 3 असेट्स आहेत ज्यावर ॲडजस्टमेंट आहेत. बाकीच्याला ॲडजस्टमेंट काही दिलेल्या नाहीत. याप्रमाणे आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. आपल्याला बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्मचं काढायला सांगितलं आहे. याचा अर्थ या ओल्ड पार्टनर बॅलन्स शीटवरचे सर्वच आयटम जे जे पुढे येऊ शकतात ते सर्वच्या सर्व असेट अँड लायबिलिटी पुन्हा न्यू बॅलन्स शीटवर घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे, कारण आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. म्हणून ज्या ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहे ते इनर कॉलमला, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते आउटर कॉलमला घ्यायचं आहे. आणि जिथं जिथं जर्नल एंट्रीची शक्यता आहे तिथं तिथं जर्नल एंट्री आपल्याला करावयाची आहे. चला तर मग आता क्रेडिटार्स 1,20,000 1,20,000 क्रेडिटार्स आहेत. आपल्याला क्रेडिटार्सची हे बॅलन्स जसं तसंच उचलून ओल्ड बॅलन्स शीटवरचं न्यू बॅलन्स शीटवर घेऊन जायचं आहे. याची जर्नल एंट्री होत नसते, म्हणून सन्ड्री क्रेडिटार्स 1,20,000. नंतर मित्रांनो, जनरल रिझर्व 12,000. जनरल रिझर्व आपल्याला हे विभागून द्यायचं असतं. विभागून द्यायचं असतं म्हणजे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन घडत आहोत. ट्रान्झॅक्शन घडला म्हणजे तिथं जर्नल एंट्री येतच असते. याची एंट्री आपल्याला माहीत आहे. जनरल रिझर्व हे जेव्हा ओल्ड पार्टनरला आपण विभागून देत असतो तेव्हा त्याची एंट्री होते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जनरल रिझर्व विभागून द्यायचं आहे. किती द्यायचं आहे? 12,000 आहे. पहा, हे 12,000 आहे. हे जनरल रिझर्व म्हटलं असं चांगल्या प्रकारे आपण घेऊ. डिस्ट्रीब्यूशन ऑफ जनरल रिझर्व हे आहे 12,000. पहिल्यांदा द्यायचा आपल्याला तो भागीदार आहे आपला किशोर. किशोरचा हिस्सा किती त्याच्यामध्ये? 12,000मध्ये किशोरचा हिस्सा आहे 3/4. पहा, पहिला किशोर आहे, पुन्हा लाल आहे, म्हणून 3/4 हिस्सा 3/4. 4 ने भागाकार, 3 ने गुणाकार, 4 × 4, 4 × 3 = 12. आणि हे 3,000 गुणिले 3, 4 × 3 = 12. 3,000 गुणिले 3, पहा बरोबर आहे ना? हां, 4 × 3 = 12. तर 3 × 3 = 9,000. आणि मग दुसरा आहे लाल. लालचा हिस्सा देखील 12,000मध्ये आहे
1/4 4 त्रिक 12 आणि 3 एक 3 अशा प्रकारे हा आपण 9,000 आणि 3,000 विभागून दिलेला आहे. याची एंट्री काय होते पहा. आता आपण जनरल एंट्री करणार आहोत. नंबर 1 जनरल रिझर्व अकाउंट डेबिट ₹12,000 टू किशोर्स कैपिटल अकाउंट 9,000 टू लाल्स कैपिटल अकाउंट 3,000 being जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूटेड बिटवीन ओल्ड पार्टनर किंवा याला जनरल रिझर्व ट्रान्सफर्ड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशाही प्रकारे एंट्री आपल्याला करता येते मित्रांनो. आणि आता नंतर नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत. किशोरचं 90,000 आणि लालचं 48,000. आता आपल्याकडे इथं काय बी आपल्याला अकाउंट उघडायला सांगितलं नाही. हे बॅलन्स सरळ त्याच्या कॅपिटल अकाउंटला जातं. जेव्हा हे कॅपिटल अकाउंटची आपल्याला रफ स्वरूपात उघडायची गरज भासेल त्यावेळेला आपण याचा विचार करूया. आता ॲसेट साईड पहा. लँड अँड बिल्डिंग 75,000 हे आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे म्हणून हे घेणार आहेत आपण. म्हणून लँड अँड बिल्डिंग L&B L&B किती आहे 75,000. हे 75,000 यावर ॲडजस्टमेंट आहे. नंतर फर्निचर 6,000 फर्निचरवरही ॲडजस्टमेंट आहे 6,000. नेक्स्ट आहे स्टॉकवरही ॲडजस्टमेंट आहे माझ्या मते. हा स्टॉकवरही ॲडजस्टमेंट स्टॉक 60,000. नेक्स्ट डेटार्स 60,000 डेटार्सवर ॲडजस्टमेंट आहे का पहा. डेटार्सवर ॲडजस्टमेंट नाही सरळ बाहेर घेऊन टाका 60,000. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल 39,000 प्राप्य विपत्रे म्हणतो आपण याला मराठीतून. बिल्स रिसिवेबल हे आहे 39,000 39,000 प्राप्य विपत्रे. अँड कॅश ॲट बँक 30,000 ही आपल्याला कॅश अकाउंट उघडल्यानंतर विचारात घ्यायची आहे. आता इथेच आपल्याला घ्यायचं नाही कारण कॅशमध्ये बदल होणार आहे. न्यू पार्टनर्स कॅपिटल आणणार आहे गुडविल आणणार आहे त्यामध्ये कॅश बदलणार असल्यामुळं इथंच आता घ्यायचं नाही. म्हणजे कॅश आली किती कॅश गेली किती आणि राहिली किती मग राहिलेली तेवढी इथे घ्यायची आहे. मग हे अकाउंट जेव्हा आपण उघडू त्यावेळेस आपण याचा विचार करणार आहोत. आता पुढे पहा. दे डिसाइडेड टू ॲडमिट राम ऑन 1 एप्रिल 2018 ऑन फॉलोविंग टर्म्स. खालील अटीवर रामला त्यांनी 1 एप्रिल 2018 रोजी भागीदारीमध्ये प्रवेश दिलेला आहे. तर ही शूड बी गिवन 1/5 शेअर इन प्रॉफिट अँड फॉर दॅट ही ब्रॉट इन ₹60,000 ॲज कॅपिटल थ्रू RTGS. म्हणजे बँकेच्या द्वारे त्यांनी 60,000 कॅपिटल आणलेलं आहे. कॅपिटल आणल्याची आपल्याला जनरल एंट्रीज करायची आहे. या ठिकाणी कशा प्रकारची एंट्री होईल पहा. कॅश अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट म्हणून आता हे नंबर 2ची एंट्री या ठिकाणी. तर बँकेद्वारे भरले त्यांनी म्हणून बँक अकाउंट डेबिट
₹60,000 to Ram's capital account. $60,000. Being capital brought by Ram. अशा प्रकारची नंबर 2 ची एंट्री होईल. आपल्याला जनरल एंट्रीज विचारलेले आहे, त्याप्रमाणे आपण एंट्रीज करत चालू. चला पुढे आता. नेक्स्ट, गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000. आता या ठिकाणी थोडं नाविन्य आलं. आता पहा, गुडविलमध्ये गुडविल नव्या भागीदारांनी आणायची नाही, तर आता भागीदारी फर्ममध्येच आता निर्माण करायची आहे. कारण नव्या भागीदाराकडे गुडविलची रक्कम जेवढी 60,000 ठरवलेली आहे तेवढी आणण्याची त्याच्यात क्षमता नसल्यामुळं भागीदारी संस्थेमध्येच ती रेज करण्याची ठरवली आहे, निर्माण करण्याची ठरवलेली आहे. आपण पाहिलेले आहे 2 प्रकारे गुडविलच्या ट्रीटमेंट आपण पाहिलेले आहेत. एक कॅश स्वरूपात येते तेव्हा, आणि जेव्हा ती फर्ममध्येच निर्माण केली जाते तेव्हा. फर्ममध्ये निर्माण केली जाते म्हणजे याची जनरल एंट्रीज करून ओल्ड पार्टनरला फायदा करून दिला जातो, त्याच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते तेवढीच रक्कम. म्हणून या रेजची नोंद कशा प्रकारे होते आपल्याला माहीत आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू किशोरचं कॅपिटल अकाउंट आणि लाल्स कॅपिटल अकाउंट. पण गुडविल आहे 60,000. मग 60,000 हे दोघांना कशा कशा प्रकारे वाटून द्यायचं हे नंबर 2 मध्ये पहा. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल पहा. नंबर 1 आता किशोरचा यामध्ये 60,000 गुडविल आहे. 60,000 गुडविलमध्ये हिस्सा आहे 3/4. हे पहा, 4 दुगणी 8, 4 1 1 मिनटा, हां सॉरी, 4 1 4 राहिले 2 20, 4 पंचे 20, हे 3 शून्य वर दिले, 15,000 झाले. 15 त्रिक 45, हे 45,000. नंतर लालला देखील 60,000 मध्ये हिस्सा मिळणार आहे 1/4. आपल्याला दिलेलं आहे पहा, किशोर आणि लाल 3/4 आणि 1/4. 1/4 म्हणजे पुन्हा 4 1 4, 4 1 4 आणि 4 दुगणी 4 पंचे 20, हे 15,000 होतील आणि 15 1 15. अशा प्रकारे 45,000 आणि 15,000 विभागून ते घेतील. एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट 60,000. गुडविल अकाउंट DR ₹60,000. ख्याती खाते नावे ₹60,000 टू किशोर कॅपिटल अकाउंट ₹45,000 45,000 टू लाल्स कॅपिटल अकाउंट 15,000. being goodwill raised in the books of the firm. फर्मच्या पुस्तकात गुडविल रेज केलेली आहे. अशा प्रकारे गुडविल अकाउंट आपण उघडलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, इथं फक्त गुडविल अकाउंट ओपन झालेला आहे, क्लोज झालेला नाही, म्हणून बॅलन्स शीटला हे गुडविल अकाउंट येणार आहे. लक्षात ठेवा, किंवा आपण लिहूनही टाकून देऊ लगेच गुडविल या ठिकाणी. हे गुडविल ₹60,000. जेव्हा गुडविल अकाउंट क्लोज होते तेव्हा बॅलन्स राहत नाही, फक्त आपण इथं
ओपन केलेला आहे, क्लोज झालेला नाही, कारण पुढची एंट्रीसुद्धा सांगितली नाही की गुडविल विड्रॉ केलेली आहे वगैरे सांगितलेलं नाही, म्हणजेच गुडविल अकाउंट तसाच राहणार आहे, बॅलन्स निघणार आहे 60,000, म्हणून बॅलन्स शीटला आपण हे असेट घेतलेली आहे. चला नेक्स्ट आता ॲप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%. लँड अँड बिल्डिंगचं मूल्य हे 20% वाढवायचं आहे. आपली लँड अँड बिल्डिंग किती आहे पहा, 75,000 आहे, याला 20% वाढवायचं आहे. नंबर 3 अप्रिशिएशन ऑफ लँड अँड बिल्डिंग. पहा 75,000च्या 20% काढायचं आणि हे 20% त्याच्यात मिसळायचं. 75,000 गुणिले 20 भागिले 100 हे कॅल्क्युलेशन करून घ्या. हे कॅल्क्युलेशन आणि या दोन्हीचा गुणाकार करा. आता बे 00 बे 5 आजच्या 1 आणि बे 14 आणि 15,000. 15,000ने आपल्याला लँड अँड बिल्डिंग वाढवायची आहे, म्हणजे या 75,000मध्ये इन्क्रीज करायचं आहे 15,000. हे 15,000 म्हणून लँड अँड बिल्डिंगचं व्हॅल्यू होईल आता 90,000 नेट व्हॅल्यू. आता या ठिकाणी आपल्याला ॲप्रिशिएशन झालेलं आहे, म्हणजे अधिमूल्यन झालेलं आहे, मूल्य वाढलेलं आहे, आपल्याला फायदा झाला. म्हणून फायदा झाला म्हणून याची एंट्री करायची आपल्याला. काय एंट्री होईल इथं, कशावर फायदा झाला, लँड अँड बिल्डिंगवर. फायदा हा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या कुठे जातो आपल्याला माहीत आहे, तो क्रेडिट साईडला जातो. अर्थात P&L ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट होणार, म्हणजेच रिलेटेड असेट काय होणार, संबंधित संपत्ती काय होणार, डेबिट होणार. म्हणून लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट अशी एंट्री ही आपली 4थ्या क्रमांकाची एंट्री होईल. म्हणून लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट ₹15,000. 15,000 आपल्याला फायदा झाला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ₹15,000 being the value of L and B increased लँड अँड बिल्डिंगच्या मूल्यामध्ये वाढ झाली, अशा प्रकारे लिहिलं तरी चालतं आपल्याला. नेक्स्ट आहे फर्निचर अँड स्टॉक आर टू बी डेप्रिशिएटेड बाय 10%. फर्निचर आणि स्टॉकवर, फर्निचर 6,000, स्टॉक 60,000. लक्षात ठेवा मित्रांनो, इथं 6 आणि 60 अशा प्रकारे आपल्याला कदाचित चकली बसेल म्हणून थोड्या समान साधर्म्य असलेल्या रकमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणून पाहून घ्या, पहा पुन्हा एकदा, फर्निचर 6,000च आहे, स्टॉक 60,000च आहे. म्हणून या दोन्हीवरही आपल्याला डेप्रिशिएशन करायचं आहे. नंबर 3 हे नंबर 4 DEP ऑन फर्निचर अँड स्टॉक डेप्रिशिएशनचा अर्थ करायचा. फर्निचर आहे नंबर 1, हे फर्निचर आहे 6,000चं. 6,000वर 10% 10% सांगितलं ना आपलं, 10%. हे कटवून घ्या, 000 बरोबर 600. डेप्रिशिएट होणार आहे फर्निचर 6. आणि दुसरं स्टॉक आहे, स्टॉक आहे 60,000चा आणि तेही आहे 10%. हे 0, हे अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून घ्या. उरतात 6,000. म्हणजेच फर्निचर 600ने घटत आहे आणि स्टॉक 6,000ने घटत आहे, हे लक्षात ठेवा. आता एवढ्याने आपल्याला कमी करायचं आहे. मायनस डेप्रिशिएशन DEP 600. इतर आता 5,400 राहतील.
नंतर इथं स्टॉकला इथं डिक्रीज म्हणा, याला डेप्रिशिएशन चार्ज म्हणण्याऐवजी डिक्रीज म्हणा, डिक्रीज 6000. इथं राहतील आता 54,000. पहा मित्रांनो, लक्षात ठेवा, इथं 5400 आलेत आणि इथं 54,000 आलेत. या रकमा लिहित असताना कदाचित आपल्याकडून अनावधानाने गल्लत होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या काही म्हणजे धोकादायक वळणं देखील आपल्या अकाउंटमध्ये दिली जातात. या ठिकाणी थोडं सावधान राहायचं आहे. तर आता हे दोन्हीवरही आपल्याला लॉस झालेला आहे. हा लॉस नोंदवायचा आपल्याला. लॉस म्हटलं की सरळ P&L ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणून एंट्री काय होणार आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट आणि स्टॉक अकाउंट. अशा प्रकारे आपण एंट्री करूया. तर नेक्स्ट एंट्री आहे पहा, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट टू स्टॉक अकाउंट. तर पहा, यावर आहेत 600 रुपये, हे 600 रुपये आणि यावर आहेत 6000 रुपये. म्हणजे टोटल डेबिट रक्कम आपली 6600. अशा प्रकारे इथल्या नॅरेशन बिंग फर्निचर and stock is depreciated हे डेप्रिशिएटेड. अशा प्रकारे आपण डेप्रिशिएशनची एंट्री केलेली आहे. आता चला, अशी एंट्री झाली. नंतर काय सांगितलं पाहता, पुन्हा आणखी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लावलेलं आहे. द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स शुड बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ थ्रू बँक अकाउंट. पुन्हा आपल्याला आता न्यू शेअरिंग रेशिओ प्रमाणे कॅपिटल ॲडजस्ट करायला सांगितलेलं आहे. त्यांचे जे काही पूर्वीचे कॅपिटल आहेत ते कॅपिटल जशा तसे राहणार नाहीत, किंवा कॅपिटल अकाउंटला जे काही बॅलन्स येऊन जे काही पुन्हा बॅलन्सिंग फिगर म्हणून कॅपिटल येणार आहे ते राहणार नाही. तर त्यांच्या नफा तोट्याच्या प्रमाणात आपल्याला ॲडजस्ट करायला सांगितलेलं आहे. आणि हे ॲडजस्टमेंट आपण गेल्या 2 प्रॉब्लेममध्ये केलेले आहे, तशीच इथं करावी लागणार आहे. मग कॅपिटल हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ प्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे. तर आपल्याला अगोदर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ कॅल्क्युलेट करून घ्यावं लागणार, हे निश्चित आहे. मग आपण तो कॅल्क्युलेट करूया. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ हे नंबर 5, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. आपल्याला माहित आहे मित्रांनो, 1 मधून नवीन भागीदाराचं प्रमाण वजा करायचं आहे. नवीन भागीदाराचं प्रमाण किती आहे पहा. आता आपल्याला दिलेलं आहे पहा, 3/4 आणि 1/4 नाही, नव्या भागीदाराचं प्रमाण ही शुड बी गिवन 1/5 शेअर. या रामला 1/5 हिस्सा देण्यात आलेला आहे, म्हणून 1/5 यातून वजा करा, उरतो 4/5. एक लक्षात ठेवा मित्रांनो, आता आपल्याला हे तर कॅल्क्युलेशन मी सर्व आपल्या अकाउंटिंग सिस्टीमनुसार किंवा मॅथमॅटिकल पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे, गणितीय पद्धतीने अपूर्णांक कसा सोडवायचा ते सर्व सांगितलेले आहे. तरी पण ठोकताळा म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा 1 मधून आपण हा जो अपूर्णांक वजा करत असतो तो अपूर्णांक वजा केल्यानंतर बॅलन्स कशा प्रकारे काढायचं लक्षात ठेवायचं. बॅलन्स सहज काढायचं, कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, सहज आपल्याला बॅलन्स निघतं. ते बॅलन्स म्हणजे काय करायचं, हा जो 1 आहे तो 1 सरळ या 5 मधून वजा करायचा आणि उरलेली वर ठेवायचं, बरोबर बॅलन्स येत असतं.
म्हणजे कसं 5 मधून 1 वजा केला की वर 4 ठेवायचा आणि छेदाला छेद जसाच्या तसा ठेवून टाकायचा. मग समजा इथं 1/4 असेल तर त्याच्यातून 1 वजा केला की मग इथं 3/4 येणार आहे. इथं 1/6 असेल तर 1 वजा केला की 5 येणार आहे. मग इथे या ठिकाणी काय होणार, 5/6 येणार आहे. अशा प्रकारे 1 वजा करून वर रक्कम ठेवायची. म्हणजे जसं आपण 1 वजा केलं, वर 4 ठेवलं आणि खाली 5/5. यालाच म्हणतात बॅलन्स रेशिओ. हा बॅलन्स रेशिओ. आता नवीन प्रमाण कशा प्रकारे, न्यू रेशिओ आपल्याला माहित आहे. हे न्यू रेशिओ इज इक्वल टू ओल्ड रेशिओ इनटू बॅलन्स रेशिओ. बॅलन्स रेशिओ पहा. आता पहिला आपल्याला पार्टनर कोण आहे पहा, किशोर. पहिला पार्टनर आहे किशोर. हा किशोर, किशोरचं ओल्ड प्रमाण आहे आपल्याला दिलेलं आहे 3/4. 3/4 ओल्ड. ओल्ड बॅलन्स रेशिओ किती आहे, 4/5 बरोबर. 3 चोक 12 भागिले 5 चोक 20. पुढं नंबर 2 ला कोण आहे, लाल. बरोबर, लालचं प्रमाण आहे 1/4 जुनं प्रमाण आणि त्याला बॅलन्सने गुणाकार करा 4/5 बरोबर. 4 × 1 = 4 आणि 4×5 = 20. आणि नवीन येणारा भागीदार आहे तो म्हणजे कोण आहे, राम. रामचं प्रमाण आहे 1/5. या 5 ला आपल्याला 20 करायचं आहे. म्हणजे 4 ला छेदाला आणि अंशाला 4 ने गुणाकार करायचा. हे आता आपल्याला पाठ झालेलं आहे. 4 × 1 = 4 आणि 4×5 = 20. सर्वांचे छेद सारखे आहेत म्हणजे प्रमाण 12 प्रमाण 4 प्रमाण 4 म्हणजे 4 × 1 = 4 प्रमाण 4 × 1 = 4 आणि 4 × 3 = 12. 3 एकास 1. अशा प्रकारे आपलं हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आलेला आहे. आता आपल्याला नवीन भांडवल ॲडजस्टमेंट करायचं आहे. नवीन भांडवल पाहू आता आपण. हां, तर इथं आता याच्या पुढचा क्रमांक 6वी ॲडजस्टमेंट आहे ही आपली. तर कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल ॲडजस्टमेंट. कॅपिटल ॲडजस्टमेंट. आता कॅपिटल आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे. आपण माहीत आहे हे प्रमाण आहे रामचं 1, दुसरं 1 प्रमाण आहे लालचं आणि तिसरं प्रमाण आहे किशोरचं. म्हणून आपल्याला नवीन कॅपिटल ॲडजस्टमेंट करत असताना जो न्यू पार्टनर, जो येणारा पार्टनर आहे त्याचं भांडवल आणि त्याचं नफ्याचं प्रमाण आधारभूत घ्यायचं आहे. म्हणून हे आधारभूत प्रमाण पहा. पहिल्यांदा किशोरचं प्रमाण आपण काढूया. हे किशोर पहा, किशोरला भांडवल किती लागणार आहे. जर हा राम 1 प्रमाणासाठी भांडवल किती आणतो आहे, तो 60,000 आणतोय. पहा इथं आपल्याला नंबर 2 ची एंट्री पहा. हे रामचं प्रमाण भांडवल 60,000 आणतोय. तो किशोरचा भांडवल काढत असताना रामचा आधार घ्यायचा आहे. राम 1 हिस्सा त्याला नफ्यामध्ये मिळत असताना 60,000 आणतोय. तर किशोरला 3 हिस्से मिळणार आहेत. मग 3 हिस्से असताना त्याला भांडवल किती आणावं लागेल, किती अपेक्षित आहे. म्हणून 3 × 60,000 भागिले याला असं छेदामध्ये घ्या 1. म्हणजे या 1चा भागाकाराचा काही परिणाम होणार नाही. म्हणून 6 × 3 = 18. हे 1,80,000 किशोरला लागतील. आणि नंबर 2 हे आहे लाल. आता लालला देखील पहा 1,60,000
तर 1ला किती, कारण लालचं आणि रामचं भांडवल प्रमाण नफ्याचा हिस्सा तेवढाच आहे, म्हणजे भांडवल सुद्धा त्यांचं तेवढंच राहणार. अर्थातच 1 गुणिले 60,000 भागिले 1 म्हणजेच 60,000. आणि रामचं तर भांडवल आणलेलं आहे ते म्हणजे 60,000. आता त्यांच्या भांडवल खात्यावर किती भांडवल येईल याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. त्याचं बॅलन्स शीटला हे भांडवल राहील आता दोघां तिघांचंही, म्हणून बॅलन्स शीटला लगेच कॅपिटल अकाउंट लिहून ठेवू आपण. कॅपिटल अकाउंट्स किशोर, लाल आणि राम. किशोरला 1,80,000, लालचं 60,000 आणि रामचं देखील 60,000. अशा प्रकारे तिघांचं भांडवल राहणार आहे. आता याच्यापेक्षा त्यांच्या खात्यावर जर जास्त रक्कम असेल तर घेऊन जातील आणि ज्याला कोणाला कमी पडलं ते बँकेत आणून भरतील. अशा प्रकारे त्यांनी सांगितले कॅपिटल अकाउंट्स इज टू बी ॲडजस्टेड विथ बँक म्हटलेलं, म्हणजे बँकेच्या ट्रान्झॅक्शनने त्यांनी कमी जास्त असलेली रक्कम भरावी किंवा काढून घेऊन जावी, अशा प्रकारे केलेलं आहे. म्हणून आता मित्रांनो आपल्याला नफा तोटा काढूया आपण. नफा तोटा काढून मग पुन्हा पुढच्या एंट्रीला पाहूया. आता नफा तोट्याची एंट्री पहा. आता नफा तोटा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, कच्चा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट उघडावं लागणार आहे. म्हणून कच्चा अकाउंट आपण आता इथे उघडूया. हा, तर मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी कच्चा अकाउंट बँक अकाउंट उघडावं लागणार आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट उघडावं लागणार आहे, पुन्हा भागीदारांचे भांडवल खाते देखील उघडावे लागणार आहे. कारण किती रक्कम त्यांच्याकडे राहिली, किती घेऊन गेली हे आपल्याला कळण्यासाठी त्यांचे अकाउंट आपल्याला उघडावं लागणार आहेत, कच्च्या स्वरूपामध्ये उघडावं लागणार आहे. तसं आपण कच्च्या स्वरूपामध्ये आता या ठिकाणी त्यांचे अकाउंट आपल्याला आवश्यक ते खाते उघडावेच लागणार आहे. मित्रांनो जरी आपल्याला या प्रॉब्लेममध्ये एंट्रीज दिल्या असतील तरी आपल्याला त्या एंट्रीसाठी आवश्यक असलेले बॅलन्सेस काढण्यासाठी अकाउंट हे उघडावेच लागतात. कारण अनुमान प्रमाणानं आपल्याला हे अकाउंटचं बॅलन्स कळणार नाही. रक्कम आता आपल्याकडे आली किती, गेली किती, राहिली किती सांगता येत नाही. नंतर या कॅपिटल काढलं आपण. आता ह्यांच्याकडे 1,80,000, 60,000, 60,000 पाहिजे. मग याला कमी किती पडली आणि जास्त किती राहिली हे आपल्याला अकाउंट काढल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आपण औपचारिकता नाही तर एक रफ स्वरूपामध्ये आपण अकाउंट उघडूया. तर पहिला अकाउंट उघडणार आहोत आपण रफ स्वरूपामध्ये P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. हे रफ स्वरूपात उघडणार आहोत, फक्त आपण लक्षात ठेवा. नंतर बँक अकाउंट उघडणार आहोत. हे रफ स्वरूपात आपल्याला उघडणं अत्यंत आवश्यक आहे. नंतर आपल्याला उघडायचं आहे पार्टनरचा कॅपिटल अकाउंट. कोणाचा? किशोर आणि लालचा फक्त. किशोर कॅपिटल अकाउंट. आणि हे लालचा अकाउंट. अशा प्रकारे आपल्याला हे रफ स्वरूपातले अकाउंट उघडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. आता जशा प्रकारे आपण एंट्री केली त्याप्रमाणे आता प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला एंट्री करायची आहेत, बँकेवर एंट्री करायच्या आहेत कॅलन्स आणण्यासाठी. तर पहा आता पहिली एंट्री पहा, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू किशोर आणि लालच्या कॅपिटल अकाउंटला. त्या अगोदर कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स अगोदर त्यांचं लिहून घ्या. जुनं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पहा त्यांचं बॅलन्स ओल्ड बॅलन्स किती आहे पहा, 90,000 आणि 48,000 आहे मित्रांनो.
हे 90,000 आणि 48,000. आपण जेव्हा अकाउंट उघडत होतो त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला करावाच लागणार होतं. आता इथं रफ स्वरूपात करायचं आहे फक्त 48,000. आता एंट्रीजवरून जे परिणाम होतात ते परिणाम पहा. आता जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू किशोर आणि लालच्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व्ह किती किती आले पहा. त्यांच्या 9,000 आणि 3,000. हे 9,000 आणि 3,000. नंतर पुढची एंट्री पहा. बँक अकाउंट DR टू राम्स कॅपिटल अकाउंट. राम म्हणजे नवीन येणार आहे, त्याची एंट्री इथं ना होणार आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू किशोर आणि लाल. किशोर आणि लालच्या क्रेडिट साईडला पहा 45,000 45,000 कशाच्या नावाने? गुडविल हे 45,000. नंतर बाय गुडविल 15,000. 45 आणि 15 60,000 गुडविल आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट लॉसच्या ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय L&B 15,000. नेक्स्ट आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट झालेला आहे फर्निचर आणि स्टॉकच्या नावाने 6,600. इथं टू फर्निचर 600 रुपये आणि टू स्टॉक 6,000 रुपये. अशा प्रकारे ही इथपर्यंत आपण आलेले आहेत. आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून टाकूया आपण, म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती झाला हे कळतं. आता इथं बँक बॅलन्स हे काय पहा. बँक बॅलन्स लिहून टाका. आपल्याला सुरुवातीचं बँक बॅलन्स आहे मित्रांनो कॅश ॲट बँक 30,000 टू बँक बॅलन्स ब्रॉट डाऊन हे 30,000 आहे. आणि नंबर 2 ची एंट्री पाहिजे बँक अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल अकाउंट. बँकेमध्ये रक्कम आलेली आपल्या 60,000. पण बँकेच्या डेबिट साईडला 60,000 रुपये लिहा. टू रामचं भांडवल म्हणून आलेलं आहे राम्स कॅपिटल अकाउंट हे 60,000 रुपये. अशा प्रकारे 90,000 रुपये आपल्या बँकेत आता जमा झालेले आहेत. आता एवढेच कायम राहतात का काही निघून जातात ते पाहूया अगोदर. मग आता ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. 15,000 हे 0 हे 0 6 4 10 हा 4 1 7 8 15 8,400 प्रॉफिट आला मित्रांनो. टू प्रॉफिट हे प्रॉफिट पुन्हा आता किशोर आणि लालला वाटून द्यायचं आहे. आपल्याला माहित आहे त्यांचं प्रमाण कशा प्रकारचं आहे. लाल आणि याला 8,400 इंटू 3/4 हे कोण आहे किशोर. 4 1 4 4 2 8 आणि 4 1 4 भागाकार 21 आला. 21 त्रिक 63 किंवा असं सरळ घ्या 0 3 1 3 आणि 3 2 6 6,300. आणि पुन्हा हा लाल आहे 8,400च्या 1/4 हिस्सा त्याला मिळणार आहे. 4 2 8 4 1 4 0 0 21 गुणिले 1 म्हणजे 2,100. अशा प्रकारे हा आपण 8,400 प्रॉफिट वाटला. आता याची एंट्री करायची आहे आपल्याला. काय एंट्री होईल. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू किशोर आणि लाल्स कॅपिटल अकाउंट एंट्री आपल्याला करायची आहे. कारण जनरल एंट्री हा आपला मुख्य प्रश्न आहे म्हणून इथं लिहा आता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 8,400 टू किशोर्स कॅपिटल अकाउंट किती आहे पहा 6,300 टू लाल्स कॅपिटल अकाउंट रुपीज 2,100
being profit on revaluation transferred to old partners कॅपिटल अकाउंट. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून टाकलेलं आहे. आता त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊन टाका. इथं हे दोन कॅपिटल अकाउंट आहेत पहा. बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट कंसामध्ये लिहा. किती आला याला पहा, हे 6,300 आणि 2,100. हे 6,300 याच्या हिश्श्याला आणि इकडं P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट 2,100. अशा रीतीने आपण रफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काढून प्रॉफिट काढलेला आहे. आता आपल्याला किशोर आणि लालचं कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. त्याचं बॅलन्स किती राहणार आहे पहा. त्याला किशोरला भांडवल किती पाहिजे 1,80,000 आणि लालला पाहिजे 60,000. मग हे घेऊन टाकायचं इथं. आता टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,80,000 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ज्याला आवश्यक आहे ते आपल्याला सांगितले त्याप्रमाणे घ्यायचं आहे. यापेक्षा जास्तीची रक्कम ते घेऊन जाईल किंवा कमी पडली तर आणील. आता पहा, किशोरच्या डेबिट बाजूची रक्कम निश्चितच जास्त येते कारण त्याला 1,80,000 भांडवल पाहिजे आहे. त्याची क्रेडिट साईड एवढी होत नाही. क्रेडिट साईडला फक्त 90,000 आहेत, 9,000 आहेत, 45,000 आहेत. फार झालं तर 1-1.5 लाख होणार आहेत. हे म्हणजे 1,80,000 होणार आहे. जवळजवळ 30-35,000 त्याला आणखी आणावे लागणार आहेत. म्हणून डेबिट बाजूचे बेरीज अगोदर करून घेऊया आणि किती रक्कम तो आणणार आहे ते आपण पाहूया. 1,80,000 पहा. 0,0 हे 3 अन् किती 10, 3 अन् 7 10 हातच्या आला 1, 3 अन् 7 10 हातच्या आला 1, 9 अन् 1 10, 10 अन् 5 15, 15 अन् 6 21, 21 आणि किती 30, 21 अन् 9 30 हातच्या आले 3, 3 अन् 9 12, 12 अन् 4 16, 16 अन् 2 18. जवळजवळ 29,700 रुपये त्याला आणावे लागणार आहेत मित्रांनो. म्हणून इथं नोंद होईल बँक अकाउंट. कशा प्रकारे एंट्री होईल पहा. आता 29,700 रुपये त्याला कमी पडत आहेत. भांडवल लागणार आहे 1,80,000 आणि त्याचे होत आहेत फक्त 1.5 लाख रुपये होत आहेत. तर 29,700 म्हणजे जवळजवळ 30,000 रुपये आणावे लागणार आहेत. म्हणून हे 30,000 रुपये आपल्या पुन्हा भागीदारीमध्ये येणार आहेत. एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट टू किशोर्स कॅपिटल अकाउंट. किशोरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 29,700 अशा प्रकारची आपल्याला एंट्री करायची आहे. आता याच्या पुढची एंट्री करायची आहे मित्रांनो. तर हे नंबर 7ची एंट्री, बँक अकाउंट डेबिट 29,700 टू किशोर्स कॅपिटल अकाउंट. $29,700 being cash brought by किशोर. किशोर करून रोख रक्कम आणली गेली. एंट्री काय होईल याची आता, बँक अकाउंट डेबिट टू किशोर अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिटला टू किशोर. किती रुपये 29,700 आणि किशोरच्या क्रेडिट साईडला बाय बँक 29,700 आपण लिहिलेलं आहे.
अशा प्रकारे आता किशोर अकाउंट क्लोज झाला. आता नंतर लालचा अकाउंट क्लोज करू आपण. लालच्या पहा दोन्ही बाजूला थोडं दृष्टिक्षेप टाकून पहा कोणती बाजू जास्त होते. इथं 60,000 आहेत, इथं 50-60 म्हणजे 60पेक्षा जास्त निश्चित होणार आहे. ही क्रेडिट बाजू. अर्थातच लालची रक्कम त्याच्या भांडवलाला आवश्यक असलेल्या रकमेपेक्षा जास्त व्यवसायात आहे, तो व्यवसायातून घेऊन जाईल. 81 8 आणि 3 11 11 आणि 5 16 16 आणि 2 18ला 8 हातच्याला 1 1 आणि 4 5 आणि 1 6 पहा. 81 2 आणि 5 7 आणि 3 10 आणि 8 18ला 8 हातच्याला 1 2 आणि 4 6 68,100 रुपये त्याचे व्यवसायात आहेत. पण व्यवसायात भांडवल म्हणून त्याला फक्त 60,000 पाहिजे आहेत. म्हणून उरलेली रक्कम तो काय करणार आहे, घेऊन जाणार आहे. किती घेऊन जाईल पहा. 81 आणि 88 8 8,100 रुपये तो घेऊन जाईल म्हणजे टू बँक अकाउंट. आता इथे एंट्री काय होईल, लालचं कॅपिटल अकाउंट डेबिट झालंय म्हणजे लालचं कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँकेतून आता ही रक्कम जाणार, घेऊन जाणार आहे जास्तीची रक्कम हा, म्हणून बँकेतून ही रक्कम निघून जाईल. म्हणून एंट्री काय होते याची आता पुन्हा आपली शेवटची एंट्री ही नंबर 8ची पहा. लाल्स कॅपिटल अकाउंट डेबिट ₹8,100 टू बँक अकाउंट. 8,100 being cash withdrawn by लाल. लालकडून कॅश विथड्रॉ करण्यात आली म्हणून आता एंट्री काय होईल, लालच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट 8,100 आणि बँकेच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. एक मिनिट, बँक बाय लाल अकाउंट, लाल्स कॅपिटल अकाउंट ते आहे 8,100. अशा प्रकारात हा दुसराही अकाउंट क्लोज झालेला आहे. आता शेवटचा आपल्याला अकाउंट क्लोज करून मग बॅलन्स शीटकडे यायचं आहे. आता आपल्याकडे रक्कम आली किती, गेली किती पहा. आपल्याजवळ स्वतःची होती 30,000, रामनं कॅपिटल आणलं 60,000, पुन्हा किशोरने कमी पडलेली रक्कम 29,700 आणली आणि लालने जास्त झालेली रक्कम घेऊन गेली. मग आपल्याजवळ राहिली किती आता ते काढा. हे 7, हे 9, 3 आणि 6 9 2 11 1,19,700 रुपये आपल्याजवळ जमा झाले मित्रांनो. 1,19,700 जमा झाले. याच्यातून गेले 8,100. मग किती राहतात पहा. 0 0 1 आणि किती 7 1 आणि 6 7 आणि 8 आणि किती 9 8 आणि 1 9 आणि 81 1,11,600 रुपये आता आपल्याजवळ बॅलन्स राहिलं. म्हणून याला म्हणायचं आता बॅलन्स कॅरेट डाऊन. हे कॅरेट डाऊन घेऊन जायचं. पुढे इथं लिहायचं आता कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 1,11,600 रुपये. 1,11,600 रुपये. अशा प्रकारे आपण सर्वच अकाउंट क्लोज करीत आणि सर्व एंट्रीज केलेले आहेत पूर्ण. आता बॅलन्स शीट आपल्याला क्लोज करायचं आहे. पहा आता बॅलन्स शीट 0 0 हे 0 हे 0 2 आणि 8 10 10 आणि 6 16 16 आणि 6 22ला 2 हातच्या आले 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4,20,000 हे लायबिलिटी साईड आलेली आहे आपली. आता पहा 0 6 आणि 4 10ला 0 हातच्या 1 1 आणि 5 6 6 आणि 4 10 10 आणि 9 19 19 आणि 1 20 20ला 1 मिनटा हे 0 हां 6 आणि 4 10 येतं दुसरं येतं 6 आणि 4 10ला 0 हातच्या 1
1 आणि 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 9 19, 19 आणि 1 20, 20ला 0, हातचे आले 2, 2 आणि 9 11, 11 आणि 5 16, 16 आणि 6 22, 22 आणि 3 25, 25 आणि 6 31, 31 आणि 1 32, 32ला 2, हातचे आले 3, 3 आणि 1 4, 4,20,000 अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे मित्रांनो. असं क्लिष्ट असलेलं एंट्री आणि अकाउंट आणि पुन्हा बॅलन्स शीट असं उघडायला लावलेलं गणित आपण यशस्वीरितीने पूर्ण केलेलं आहे. असंही आपण देखील दृढनिश्चयानं अगदी रवून बसून ह्या गणिताला चांगल्या प्रकारे काळजीपूर्वक आपण करायचं आहे, तेव्हा आपल्याला 10 मार्क मिळणार आहेत. म्हणून प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, ओनली प्रॅक्टिस, हे आपण चांगलं लक्षात ठेवा. आज इथे थांबू, पुढचा नवीन एखादा प्रॉब्लेम घेऊन पुढच्या तासाला येऊ. आतापर्यंत धन्यवाद.